मित्रांनो, आज वडे रायबागचं मैदान झालं आणि त्या मैदानात आज ठाकूर पण फायनलला राहिला आणि सुंदरही फायनलला राहिलेला आहे आणि अच्युत ड्रायव्हर आहेत ती किंवा सोन्या भाऊ आहेत आपल्यासोबत. आज अच्युत ड्रायव्हर दोन्ही गाड्या राहिल्या तुमच्या घरच्या. आज तुम्ही कायम घरचे सदस्यच आहे सोन्या भाऊच्या. दोन्ही गाड्या कधी कधी काय होतं, एक गाडी राहते, एक गाडी आपल्या चुकीनं मार खाती किंवा काय होतं, पण आज दोन्ही राहिल्या. आज काय वाटलं? नियोजन चांगलं केलं. वांगीचा पप्पू शेटचा बैल घातलेला झाला आणि कामतीचा सोन्याभाऊचा खोंड दुसरा खोंड घातलेला सुंदरला. नियोजन चांगलं केलेलं आणि 8-2-3 पडलेलं, त्यामुळे मोरान होतं. म्हणजे मोराला दोन्ही पण बैल चांगले पाहणार, त्याशिवाय नियोजन चांगलं केलं त्यामुळे दोन्ही पण गाड्या राहिल्या. फुटून आल्या गाड्या, दोन्ही पण गाड्या राहिल्या फायनलला. ड्रायव्हर तुमचं एक वैशिष्ट्य मला जाणवलंय, ज्यावेळेस तुम्ही मैदानाला गायब म्हणायला लागेल, ज्यावेळेस गायब राहिलाय त्यावेळेस भरपूर दिवसानंतर मैदानात पाय ठेवलाय ना, कायम गुलालात राहिलाय तुम्ही. जाईल तिथं आज बरीच मैदान झाली, शहापूरची फाटी असेल किंवा अजून दुसरे गुलाल केले, आजचा असेल गुलाल भरपूर. म्हणजे तुमचं एक वैशिष्ट्य आहे ती. कसं काय असं, म्हणजे काय होतं कधी कधी वर्ष एखादा ड्रायव्हर दिसत नाही, तेवढी मेहनत आहे बैलांच्यावरती, कष्ट आहे ना, आपल्याला माहित आहे बैल, आणि मी बाहेर निघल्यानंतर काय ना काय तर घडवणार. तेवढा माझ्यावर स्वतः कॉन्फिडन्स आहे तेवढा, त्यामुळे मी बाहेर निघले गुलालात राहतो 100%. की तेव्हा पण नंबर 1 दे, पण गुलाला 100% असतो मी. आता काय होते माहित आहे का, जुनी लोक काय म्हणायची, नवीन ड्रायव्हरांच्या आता चुका भरपूर होतात, नवीन मुलांच्या, नवीन ह्यात पडल्या त्यांच्या. तुम्ही आबांचं शिष्य आहात, त्यांच्या कुठनं भरपूर काही शिकलाय. कदाचित आबांचं शिष्य असल्यामुळं अनुभव तुम्हाला त्या कामी आलाय आबांचा. गाडी आबांनी ठाम हाणायला सांगितल्या, रखरखपणा करायचा ना गाडी हाणताना, त्यामुळे ही बैल साथ देते तुम्हाला. गुलालाच पात्र होतोय मी, गाडी राहते फायनलला. आता दोन्ही पण नंदी ज्यावेळेस फायनल राहते त्यावेळेस डबल आनंद होत असेल. डबल आनंद, सुंदर फायनल राहिला तो डबल आनंद होतो. बैल ओपनला पण अजून दुसरं खोंड घेऊन फायनल राहिला, चांगला सेमी होता. बैलानं फुटाभरात निकाल घेतला सेमीला. ड्रायव्हर काय होतं माहित आहे का, आता ज्यावेळेस ठाकूर तुम्ही थांबवलेला, कारण मला माहित आहे आबांचा बराच मला पण अनुभव आहे, कायम त्यांच्या सानिध्यात असतो मैदानात आल्यानंतर. बैल थांबवायच्या वेळेस थांबवतात, ज्यावेळेस उतरवतात त्यावेळेस गुलाल हा 100% यश ही 100% असतं. 100% असतं. बैल कटनाला थोडा आपडतोय बैल बोजे असल्यामुळं, पत्री बैला लावत नाही. मोरांना बाहेर काढला की मला पण कॉन्फिडन्स आहे बैलावरती, फायनल 100% राहणारच बैल. आता डावा खांदा बैलाच असतो, पण उजवीन आम्ही बैलाला 2 मैदान सलग फायनल ठेवलाय. बैल येऊ आता इथून पुढे चालूच होणार रुटीन मोरांना, काय बघायचं नाही. पैऱ्याची साथ सगळ्यांची भेटल्यानंतर पैरे 1-2 चांगले भेटले बैल, आणि गाडी आम्ही एकदा पळालेली की फोडत नाही गाडी. पळालेली की 2-3 वासर आहेत चांगली, वासरांच्या आमची गाडी चांगलीच पळणार. आता मोरानाला बघायचं काम नाही. आणि आता काय होतंय माहितीये का, फॉर्च्युनरचं मैदान येते, माहिब्याचं पण फेर पडते ती या, किंवा ठाकूर पण आता गुलालात राहतोय, सुंदरही राहतोय, आणि आजच दुसऱ्याचं मैदान आहे. काय नियोजन आहे, कारण प्रेक्षकांना एक वेगळीच आहे की आबांचं शिष्य, आणि आबांचं नियोजन कधी फेल गेलं नाही किंवा तुमचं नियोजन. 1-2-3 गाड्यांचं चांगलं आहे नियोजन, आणि 2-3 गाड्या नोंदवल्या. 11चा डिपॉझिट आहे, त्यामुळे आपण पण जास्त कोणाला फोर्स केलं नाही. ज्याची डिपॉझिट भरायची आहे त्या गाड्या आपण केलेलं नियोजन, 2-3 गाड्यांचं नियोजन आहे, त्यामुळे त्या मैदानाला आपण असणार आहे. कारण अच्युत ड्रायव्हर काय गाजवलेला, अजून बी गाजवतात. पुष्यगावचं मैदान झालं 1 नंबर, ज्यावेळेस पुष्यगावचा 1 नंबरचा मानकरी जॅकी असेल किंवा ड्रायव्हर असेल, त्या जॅकींच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं, पब्लिकचं 100% मोठ्या मैदानात लक्ष असते, आणि गाड्या पण तशा चांगल्याच आहेत त्या, आणि असणार आपण काय काय घडवणार त्या मैदानामध्ये पण. आता माहिब्याचं ही मोठं नियोजन आहे वाटतं. आता माहिबाला फेरही पडलेला आहे, ती रानाची शेवा आता केलं असणार आहे नियोजन. बघूया आता आबांनी, सरांनी, सोन्या भाऊनी काय नियोजन केलं तर बघूया. मित्रांनो, सोन्या भाऊंच्याकडे येऊया, कारण आबांनी काळ गाजवलाय बैलगाडी क्षेत्रात, आणि आबांचे चिरंजीव सोन्या भाऊ तुम्ही लहानपणी बसणं आबांच्या सोबत आहे, आबांच्या हाताला धरून मैदानात यायचा. आबा मला सांगायचे ज्यावेळेस आम्ही बसलेलो घरी त्यावेळेस काहीतरी शिकला, आणि आबांच्या माघारी तुम्ही जागा चालवताय, कारण जाईल तिथं गुलाल आहे. झाली तर गुलाल म्हणजे आपण उद्या मैदानासाठी आदल्या दिवशी आपले सगळे म्हणजे नियोजन असतं, बाबा हाणण्या बसणं, गाडी बैल कुठल्या खांदाला हाणण्या बसणं, काय करण्या बसणं, आणि पहिला विचार नसतो, सगळं नियोजन नसतं. अजून पण आम्ही एकही गोष्ट त्यांना न विचारता करत नाही. इथं गाडी गटाला पळाली, सीमेला झोपताना पण फोन करतो, काय काय वेळ आबा येतात, काय काय वेळ येत नाही. ती फायनल झोपताना पण कॉल करतो, ड्रायव्हरांची चर्चा होती, त्यानंतर आम्ही कुठल्या खांदाला झोपायचं, काय घरनं सगळा रिपोर्ट असतो, त्यानुसार आम्ही सगळं नियोजन चालवतो. आबांच्या कुठनं काय काय शिकला की ह्या गोष्टी शिकलो, त्यामुळे आज हे कपाळे 2 बोट गुलाल लागतोय कायम.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला त्यांनी म्हणजे ड्रायव्हर असू दे आम्ही असू दे आमचं सहकारी असू दे, त्यांना एक पहिल्यापासून त्यांनी सांगणं असतं बैलाला कधी दोष द्यायचा नाही. आपण त्याला पळवतोय बरोबर का, तो आपल्याला पळवत नाही, त्याचं काम तो करतोय, आपलं काम आपल्या हातात आहे. सगळ्यात मोठा विषय म्हणजे संयम ठेवायचा. जनावरांवर एकदा विश्वास ठेवला की ते आज नाही तर उद्या काहीतरी घडवतंय. बाबा आज बैल कमी पाहायला रान कठीण असेल, बाबा नाही त्याला नसेल पळायचं नाही पाहायला, पण आम्ही आजपर्यंत कधी बैलाला दोष देत नाही. ते आजपर्यंत आम्हाला राहून राहून यश याचं कारण हेच आहे की जनावराला आम्ही कधी वाईट म्हणतो. आमचा असं दुसऱ्याच नाही, कमी पाहाल ना कमी पळते जास्त पाहिला तर काय ते आपल्यासाठीच पळते, त्याचा काही विषय नाही. फक्त आपण जे काय 4 माणसं धरून राहायचं, आपल्या काही संबंधातली माणसंच आपल्याशिवाय पहिलं होत नाही, हे होत नाही. आपल्या जनावराला आपला विश्वास ठेवायचा. 100% तो आपल्यासाठी काय तर संध्याकाळपर्यंत करतोच बैल. सोन्या भाऊ, तुमच्या कुठनं एक शिकाय भेटते नवीन मुलांना, तुम्ही पण जवान आहात, संयम भरपूर आहे तुमच्याकडे पहिल्यापासून. म्हणजे आपल्याला ते करणं शिकवणच आहे. आता माझी पिढी म्हणलासा तरी तिसरी आहे, आबांची त्यांच्या वडिलांची आणि माझी म्हणजे तिसरी पिढी आहे आम्हाला. आम्ही कधीही म्हणजे नादात, आता आज का 2 नंबर झाला चांगलं झालं, बाकी सगळ्या फायनलला गाड्या चांगल्या होत्या, सेमीला चांगल्या होत्या. आपल्याला माहिती आहे आपले जनावर बाहेर काढल्यावर काय करतील, त्यामुळे आपण म्हणजे आता का आपल्या सीमित गटात आपल्या जवळच्या माणसांच्याच गाड्या आहेत. काही इथं कोण समजा एखादीच गाडी बाहेरची ना आपली सगळी जवळची जायची, उद्या आपण त्यांच्या पहिल्यात पळतोय, ते आपल्याला बैल मागते, ते आपण त्यासनी देतोय, सोडणारी आपल्याला येते किंवा काय. त्यामुळे आपलं संयम आणि आम्ही खालनावर येताना सगळं शिस्तीत. आज 2 गाड्या राहिल्या तरी आम्ही सगळं सेमी संपल्यानंतर वर आला. असं काय नसतं की आपलं हे जे मारले त्याच्या म्हणजे असं काही विषय नसतो. आपलं जेवढं शांततेने राहील तेवढे 5-6 महिने किंवा वर्षभर बैल जास्त पळते विषय. बघा मित्रांनो, या गोष्टी त्या जुन्या जाणत्या लोकांच्या कुठनं शिकण्याजोग्या, त्यांनी आबांच्या कुठनं शिकल्या. अच्युत ड्रायव्हर, तुमच्याकडे येतो. आज गाडीवर ज्यावेळेस ठाकूरच्या तुम्ही बसला सुरुवातीला गटाला, त्यावेळेस आज वाटलेलं का की आज गुलाल 100% राहील आणि दोन्ही गाड्या राहतील? मी रान बघितल्यावर आल्याला सांगितलेलं बैल आज काय ना काय तर घडवणार. बैल पळायच्या आधीच मी सांगितलेलं गाडी 100% फायनल राहणारच. रान बघून मी खाली जाऊन आल्यानंतर म्हणलं बैलाची वडणार गाडी जास्त म्हणलं, आणि गट काढल्यानंतर काय मग विषयच नाही, गाडी चांगलीच पाहिली. शिमी बी अंतरानच काढला बैलानं. फायनल थोडीफार गपलत झाली, जरा 2 नंबर झाला गाडीचा. आता मागच्या बाईट मध्ये तुम्ही बोललेला की बैलगाडा मालक म्हणून उतरणार आहे, तयारी चालू आहे. भरपूर प्रेक्षक वाट बघते की अच्युत ड्रायव्हर कधी बैलगाडा मालक म्हणून उतरतात आणि आपली घरची गाडी पळवतात. वासर आदत आहे ती 2, आता सुंदरबर दुसरे बैल आहे त्यांच्यावर पळवायचे, हळूहळू काढायचे बाहेर. चालूच आहे, गट पास करते वासर दोन्ही पण. बघूया त्यांच्या नशिबात, कष्ट तेवढं चालू आहे, त्यांनी घेतोय तेवढी मेहनत. मी आबाने सांगितल्याप्रमाणे त्यांची मेहनत घेतोय, त्यामुळे सेमी पास करतील वासराला. गट काढतील गट 2 वाजता राहिली आपल्या ह्या बैलात पळतील, मग आपलं जाईल तिथं आपलं कसला पण मैदान असतं गट काढते. आपण काय त्यांच्या वयाच्या मानाला अपेक्षा नाही, पण आपलं गट काढते ह्याचा अर्थ आपण 1-2 महिने उन्हाळ्यात आपलं ती सेमी आमच्यासाठी काढतील. ड्रायव्हर, तुम्ही चांगली चांगली बैल घडवलेली आहेत, वादळ असेल किंवा अजून अनेक बैल आहेत, त्या वासरात कोणत्या बैलाचं आता भविष्य बघताय की ह्या बैला त्या वासराचं भविष्य? वादळ सारखं एक वासर आता माझ्या पळते चांगलं, काय ना काय तर घडवणार. आमचं चुलता आहे ते PSI सूर्यकांत वाघमारे, त्यांनाच मी दिले वासर होते, माझ्याजवळ ठेवले नाही वासर, काय ना काय तर घडवल. ते रुद्रा म्हणून वासर आहे. कारण ज्या वेळेस वासरू तुम्ही दिलेलं आहे आणि तुमच्याकडे ती सांभाळायला गेलेलं आहे लहानपणी, त्या वासराने इतिहास रचलेला आहे. 100% काय ना काय 2 वासर, शिव आणि रुद्र, काय ना काय तर घडवणार वासर आहे. चांगलीच पळते वासर दोन्ही पण. मित्रांनो, पडद्या मागचे हिरो कायम सोनू भाऊ असतील किंवा अच्युत ड्रायव्हर असतील, कायम तुम्ही दिसता मला चकडी धरून असेल किंवा बैलांच्या सोबत कष्ट करताना कायम दिसता, काय काय सहकार्य करताना. कारण काय होतं, अच्युत ड्रायव्हर तर सगळ्यांना महाराष्ट्राला माहित आहेत, सोनू भाऊ माहित आहेत, पडद्या मागचं दिसत नाही तुम्ही, पण सगळ्या गोष्टी करता. आम्ही त्यांना 92 म्हणून हाक मारतो. आम्ही आमच्या टीम मध्ये प्रसिद्ध माणूस आहे 92 म्हणून, साहिल यादव नाव आहे त्याचं. पण कुठलं पण किरकोळ सगळं काम असू दे, सगळं साहिल पूर्ण दोन्ही बैल धरायची पुढं, आणून इथं बैल बांधायची, ती खाली ती गंडी असतो, सगळं साहिल एकटा करतो पुढं. प्रामाणिकपणे सगळं काम चोख असते साहिलचं. काय सांगचाल, त्यांनी तुमचं कौतुक केलं आणि तुम्ही ती करता मलाही दिसता. ड्रायव्हरवर आपला लय जीव आहे आणि सुंदरवर पण लय जीव आहे. सुंदर जिथं असतं तिथं आपला सुंदरवर लय विश्वास आहे की गाडी लागणारच पाहिजे. कडेला जेवढी गाडी टप असेल का नाही तेवढी सुंदर गाडी लावणारच. आज गुलाल भेटलाय, आज काय आनंद आहे. रोज भेटतच असतो, पण आज दोन्ही बैल, तुमचा लाडका सुंदर आहे किंवा ठाकूर असेल महाराष्ट्राचा लाडका, आज लय आनंद आहे गुलाल झाल्यावर, त्यामुळे काय विषय नाही. मित्रांनो, आपण त्यांचा जास्त वेळ घेत नाही कारण भरपूर वेळ झालेला आहे. सोनूभाऊ असतील, अच्युत ड्रायव्हर किंवा
त्यांचे सहकार्य असतील. आपण शुभेच्छा करूया त्यांना की कायम असंच प्रेक्षकाची मनं जिंकतील आणि गोलात राहतील. धन्यवाद.